म्हणजेच लढाई करू नका, सल्ला करा, असा सर्वांनी महाराजांना सल्ला दिला होता. पण त्यावेळेस महाराज म्हणाले की संभाजी महाराजांसोबत म्हणजेच महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांच्यासोबत जसं झालं तसंच महाराजांसोबत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे जे काही करू त्यामुळे महाराजांनी सल्ला करायला नकार दिला. मग यामध्ये दुसरा उल्लेख असा आहे की एक दिवस रात्री स्वतः भवानी मातेने महाराजांना दर्शन दिलं आणि ती महाराजांना म्हणाली की तुझ्या हातून अफजल खान मारतो. आणि तिने महाराजांना अभय दिलं. आणि त्यानंतर महाराजांनी ही सगळी घटना त्यानंतर त्यांच्या मातब्बर सरदारांना आणि आऊसाहेबांना म्हणजेच राजमाता जिजाऊंना सांगितली. त्यामध्ये इथे काही लोकांची नावं आहेत, म्हणजेच सरदारांची नावं आहेत. त्यामध्ये गोमाजी नाईक पानसंबळ जामदार व कृष्णाजी नाईक सुभानजी नाईक, मग त्यानंतर सरकारकुन मोरोपंत, निरोपंत, अण्णाजी पंत, सोनाजी पंत, मंगाजी व गंगाजी व नेताजी पालकर सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि पुरोहित यांच्या नावाचा इथे उल्लेख आहे. या सगळ्यांना महाराजांनी त्या स्वप्नाबद्दल सांगितलं. आणि त्यानंतर पुढे अजून एक यामध्ये उल्लेख आहे तो म्हणजे श्री प्रसन्न झाले, आता अफजल खान मारून गर्दीस मिळवितो. हे सर्वांचे मते कठीण कर्म, सिद्धीस गेले म्हणजे बरे, नाहीतरी कसे होईल म्हणून विचार पडला. मग राजे बोलिले की सला केल्याने प्राणनाश होईल, युद्ध केल्याने जय झाल्यास उत्तम, प्राण गेल्याने कीर्ती आहे. आता याचा अर्थ सांगायचं झाल्यास तर यामध्ये असं म्हटलंय की महाराजांनी ज्या वेळेला त्यांच्या स्वप्नाबद्दल सगळ्यांना सांगितलं तेव्हा महाराज असे म्हणाले की श्री प्रसन्न झाली, आता अफजल खान मारून गर्दीस मिळवतो. म्हणजेच देवी प्रसन्न झाले, आता अफजल खानाला मारतोच असे महाराज म्हणाले. मग त्यानंतर सगळ्यांना चिंता होती की हे कठीण कर्म म्हणजेच अवघड काम सिद्धीस गेलं पाहिजे, म्हणजेच पूर्ण झालं पाहिजे. मग त्यावरती महाराज म्हणतात की सल्ला केल्याने प्राणनाश होईल, युद्ध केल्याने जय झाल्यास उत्तम, प्राण गेल्याने कीर्ती आहे. मग यावरती महाराज म्हणतात की जर सल्ला केला तर प्राणनाश होईल, आणि जर युद्ध केलं आणि जर विजय झाला तर उत्तमच, जर प्राणनाश झाला म्हणजेच प्राण गेला तर कीर्ती वाढेल.